प्रधानमंत्री मोदी साहेबांचा मेल मला आला, उद्याच्याला मी ते मेल देईन. त्यानंतर यांच्याकडेच असताना कुणाचा फोन आला? अमित शाह साहेबांचा फोन आला. अमित शाह साहेब 1 मिनट मला बोलले, क्या कर रहे भागवत जी, कहाँ है आप? मैं बोला मैं संभाजीनगर में हूँ. क्या कर रहे? मैं हम झाड लगा रहे, पेड़ लगा रहे. आपकी उमर क्या है? मी त्यांना सांगितली. असं अमित भाईंनी सुद्धा मला शुभेच्छा दिल्या. नंतर दुपारी कलेक्टरकडे बैठक घेत असताना मला उपराष्ट्रपतीचा फोन आला. उपराष्ट्रपतींनी सुद्धा मला शुभेच्छा दिल्या. जवळजवळ ते 7 मिनिट बोलले. मी त्यांना इन्व्हाइट केलं. आमच्याकडं लॉ युनिव्हर्सिटी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही गेस्ट म्हणून या. ते पण त्यांनी मान्य केलं. आणि माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांनी पण ट्विट केलंय. पंकजाताईंनी सुद्धा ट्विट केलेलं आहे. तर सर्वच नेत्यांनी सगळ्यांनी ट्विट केलं आहे. एकंदरीत आपल्या सर्वांच्या सदिच्छा, आपल्या सर्वांचा ज्येष्ठांचा आशीर्वाद हे सर्व आहे. आणि म्हणूनच एक सामाजिक काम करण्याची प्रेरणा मला मिळते. म्हणजे अहोरात्र सकाळी 7 पासून ते संध्याकाळी 12 पर्यंत मी फक्त आणि फक्त चालू आहेत, होणार आहेत. काही पाईपलाईनमध्ये आहेत, आता सांगायला वेळ नाही. पण हे सगळं करत असताना तुम्ही कार्यकर्ते आणि सहकारी म्हणून तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम, तुमचं सहकार्य असल्यानंतरच हे काम सर्व सक्सेस होतील. म्हणून या प्रसंगी जास्त वेळ न घेता तुमच्या सर्वांचे, आता हे 2 आमचे ताराचंद कुठे आहे? किती त्यांनी चांगलं, त्या दोघांनी, ताराचंद होता, आनंद वाघ होता, नंतर त्याच्या अगोदर केंद्रे सर होते, दीपक होता, थोडं बहुत तू पण बोलला, दामले, सर्वांनी खूप चांगलं संचलन केलं. म्हणजे ह्या कार्यकर्त्यामध्ये कला आहे आणि ती कला सुद्धा आपण जोपासली पाहिजे. इथं स्टेजवर बोलणं म्हणजे माईक घेऊन फार अवघड असतं, वेळेत ते सुचलं पाहिजे. पण ही चांगली कार्यकर्ते, यांचं सुद्धा अभिनंदन करतो. आणि परत एखाद्याला, म्हणजे आपण राजकारणाच्या वेळेस करू, पण समाजकारण आणि समाजाच्या माध्यमातून समाजातल्या प्रत्येक घटकाला, कुठल्याही जाती धर्माचा असो, पण जो अडचणीत आहे, ज्याला मदतीची गरज आहे, जो वंचित आहे, त्याला मदत करणं हे आपलं काम आहे. आणि त्याच दृष्टीनं आपण भारतीय जनता पार्टीचे आणि इतर कार्यकर्ते म्हणून काम करण्याची गरज आहे. मी जास्त वेळ न घेता परत एकदा आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि विशेषतः म्हणजे आता मी विचार करतो नाव घ्यावं का नाही, पण तरी सुद्धा घेतो. हर्षवर्धन कराड असतील, उज्ज्वला असतील, सकाळी 7 पासून ते कुठं कुठं कार्यक्रम केले मला काहीच माहीत नाही. त्यांचं सुद्धा अभिनंदन, त्यांचे सुद्धा आभार तर म्हणणार नाही, त्यांची जबाबदारी आहे. एवढं बोलतो. आणि मी परत एकदा माझ्या वाणीला विराम देतो. 1 मिनिट. सिद्धार्थ साळवे या मंडळाचे होते, गोलमंडी मंडळाचे. नंतर सर्व मंडळ, गोलमंडी मंडळ, हडको मंडळ, आपले क्रांती चौक मंडळ, सातारा मंडळ, नंतर गारखेडा मंडळ, सिडको मंडळ, सर्वांनीच, आणि येऊन बजाजनगर, सर्वांनी चांगलं काम केलं. आणि विशेष म्हणजे इथलं नियोजन जे आहे, सिद्धार्थ साळवे आणि त्यांची पूर्ण टीम, पवन सोनवणे, सिद्धार्थ साळवे, सागर जाधव, अजून सर्वच, मल्ल्या कुठे दिसत नाही आहे का, मागं येतो, सर्वच हे आता सर्वांची नाव मला माहिती आहेत, पण नाव न घेता सर्वांचं अभिनंदन. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.